तर मित्रांनो, उसाला आपण थोडं ठिबक चालू केलेलं आहे. 1 तासभर औषध सोडायचं होतं. काय सोडायचं होतं? जीवामृत सोडायचं होतं. तर हे बघा, हे जीवामृत दिसतंय बघा तुम्हाला, आहे का? काळं कसं करकरीत. याच्यात जीवामृत म्हणजे नावातच सगळं आहे. जीव, ज्याच्या जीवाणूंची संख्या करोडोत असते ते जीवाणू. ते जीवाणू सोडल्याचा फायदा हे बघा, आपल्या इजेक्टरनं काम चालू असते. हे जीवाणू सोडलेल्याचा फायदा. आता हे रानात बघा, 1 तासाभरात पाणी सोडायला आले. वर ढग आले, जरा वातावरण बेकार आहे. चालू एवढं सोडायचं 15 मिनिटात आणि बंद करून टाकायचं ठिकून. लय पाणी सोडायचं नाही, गरजेनुसार पाणी द्यायचं. आता हे बघायला आलाय, सरळ पाणी साठायला लागले. पाणी द्यायचं आणि बंद करायचं, म्हणजे जमिनीतून जीवाणू जातात. आणि जीवामृतामुळे काय होतंय, जमीन पण सुपीक बनत्या. शेण आणि आपलं देशी गवतार वगैरे असते, त्यामुळे जमिनीत जीवाणूंची संख्या मल्टिप्लाय होते. आणि ते जीवाणू आपले जे रासायनिक खतं असतात त्यांना पिकापर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय वेगात करतं. आणि ते वेगात झाल्यामुळं काय होतं, ऊस असा होते, असा क्वालिटी होती क्वालिटी. हा जर ऊस असा पाहिजे असला तर जमिनीत जीवाणू पण मेंटेन केलं पाहिजे. कारण नुसतं लागवड टाकून काय उपयोग नाही, त्याला पचवणारं पाहिजे. म्हणजे आपण नुसतं जेवण करून उपयोग नाही ना. आपण तो जेवणाचा घास आपण हाताने घेऊन तोंडात टाकल्याशिवाय आपल्या ते पोटात जाणार नाही. मग ते जे हाताचं काम आहे ना, ते जीवाणू करतात. त्यामुळं हे करत जावा, वरच्यावर महिन्यातून किमान एकदा जीवामृत सोडायचं. किती सोडायचं? 5-6 महिने सोडायचं, म्हणजे ते काम ऑटोमॅटिक चांगलं करते. कसं असतं, तणनाशक वगैरे मारल्यामुळे जीवाणू मरत असतात. हे असं सोडलं आधीमध्ये की ती जीवाणूची संख्या मेंटेन करते. तर असं वरच्यावर सोडा, म्हणजे जीवाणू सोडा म्हणजे वेगळा सोडा. जीवाणू सोडत राहा. जीवामृत करा, वेगवेगळे औषध करा. आता फिश ऑइल आपण करणार आहे, तर फिश ऑइलमुळं काय परिणाम होतो ते पण सोडणार आहे. आणि आता आपण आयडिया काय करणार आहे, थोडे 1-1.5 लिटर जीवामृत आपण बाजूला काढून ठेवले. जेवढं जमिनीतून जाते तेवढं पानातून पण गेलं पाहिजे. पानावर मारल्या त्याच्यामध्ये आपण एक औषध मिक्स करणार आहे, जसं कालच्या व्हिडिओत सांगितलं. ते काय करणार आहे काय आपण थोड्या वेळाने बघू. तोपर्यंत मी मागे येतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर सकाळी आपण काय केलं, ठिबकद्वारे जीवामृत सोडलं. आता आपण फवारणीमध्ये काय काय घेणार आहोत ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. थोडी गडबड आहे, थोडक्यात सांगतो, जास्त लांब व्हिडिओ करत नाही. तर बघून घ्या. तर आता हे बघता तुम्ही, हे जे आहे आपण जीवामृत शोधून घेतलेलं आहे. आणि हे आपण मिक्स करणार आहोत. हे कीटकनाशक म्हणून जे निमार्क आहे, हे निमार्क कीटकनाशक म्हणून काम करतं. तर हे निमार्क आपण मिक्स करणार आहोत. त्याचं आता प्रमाण बघूया आपण. तर हे 50 मिली निमार्क आणि 200 मिली जीवामृत. 200 मिली जीवामृत आणि 50 मिली निमार्क हे आपण ओतून घ्यायचं आहे. हे बघा, हे ओतून घेतलं आपण. तर हे जीवामृत ओतून घ्यायचं. तर हे जीवामृत आपण केलेलं आहे. हे आता 200 मिली जीवामृत आणि 50 मिली निमार्क हे आपण घेतलेलं आहे. तर जरा ते प्रचाराच्या गाड्यांचा आवाज येतो. काय सगळे इलेक्शन आणि काय येईल त्या पक्षाच्या 8-8, 9-9 गाड्या. आता हा पक्ष पण खर्च करायला लागला आहे. बघा नाही, त्यांच्याकडे पैसे आलेत, भरपूर हे देतात आपल्याला, सोयीसुविधा कोण देते त्याला मत करा. तुमचा पण फायदा होईल, त्यांचा पण फायदा होईल. तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे मिक्स करायचं. आणि आता हे बादलीतला आपण पंपात वाटणार आहोत. हे मिक्सर वापरल्यामुळं आता काय होतं हे तुम्हाला सांगतो. तर याच्यामुळं जे तुमच्या जीवाणू आहेत किंवा पानावर मारल्यामुळे जे काळोख आहे किंवा नत्राचं प्रमाण जे आहे ते पिकामध्ये मेंटेन होतं. पिकाचे पानाचे आणि रुंदी आणि लांबी वाढण्यास मदत होते. आणि जे आपण निमार्क वापरतो ते जे आपले कीड आता अमावस्या जवळ आली की पिकावर आपल्या अंडी घालतात आणि ते अंडी निकामी करण्याचं काम हे निमार्क करतं. तसेच निमार्कचे बरेच फायदे आहेत. पिकामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. नंतर जीवामृताप्रमाणे पिकामध्ये काळोखीपणा निर्माण करून ठेवतं. तर अशा पद्धतीचे बरेच फायदे या औषधाचे आहेत. ते तुम्हाला रिझल्टमध्ये दिसतील. आता मागच्या व्हिडिओत मी रिझल्ट टाकला आहे, ह्याचा आपण रिझल्ट आणि 10 दिवसानं
पुढच्या आठवड्यामध्ये टाकणार आहोत, तो नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. म्हणजे कसं अजून आपण व्हिडिओ करत जाऊ आणि पुढच्या आपण काय एक फवारणी देणार आहोत थंडी स्पेशल. थंडीत कशी आपल्याला उभीची गरज असते तशी पिकाला सुद्धा उभीची गरज असते आणि ती उब जर तयार करायची असेल पिकात तर कोणतं औषध मारायचं त्याच्यासाठी एक वेगळं औषध आहे, ते आपण तयार करून ठेवलेलं आहे आणि कसं तयार करायचं हे पण मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात सांगणार आहे. तर तोपर्यंत आपलं प्रेम असंच ठेवा आणि आपल्या शुभम पवारसोबत आपण नेहमी सोबत राहा. आता सबस्क्रायबर वाढवायचे आहेत आणि व्ह्यू चांगले आपण देत आहे. तुमच्या फुलाच्या पाकळीमधून माझं व्ह्यू वाढत आहेत. तर पुन्हा भेटूया, 2-3 दिवसानं भेटूया आपण. हरभऱ्याला पण आपण आता पुढच्या आठवड्यात रासायनिक फवारणी द्यायची, कारण कुठेतरी बुरशी चढलेली दिसते. थंडी भरपूर आहे आणि पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होतं ऊस असल्यामुळे, त्यामुळे बुरशीनाशक आणि फुटीसाठी जे औषध आहे ते कोणतं मारणार आहोत त्याचीसुद्धा आपण फवारणी घेणार आहोत. तोपर्यंत आता व्हिडिओ पूर्ण बघत जावा. तुमच्या याची माहिती आहे. महत्त्वाचं एक मी सांगायचं विसरून गेलो, जे आपण राख वापरलेली त्याच्यामुळे पिकात जे कॅल्शियम आणि जे जास्त जे आपण बोरॉन वगैरे वापरतो त्याचं प्रमाण असतं राखेमध्ये, पांढरी राख जे असते त्याच्यामध्ये प्रमाण असतं आणि ते आपण जीवामृतमध्ये मिसळलं होतं, माझ्या लक्षात नाही. तर त्याच्यामुळे जे आपलं तुमचं जे मायक्रोन्यूट्रियनचं काम मिळवून देण्याचं आहे हे ते करणार आहे आणि त्याचा 100% रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि असंच प्रेम आपलं राहू दे. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.